भारतामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान 2005 साली सुरू झाले। महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला जे आदिवासी जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू झालं आणि सन 2009 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात झाली। त्यावेळेस आशांच्यासाठी ज्या गटप्रवर्तकांची नेमणूक झाली त्यांना ब्लॉक फॅसिलिटर्स असं म्हटलं जात आहे। त्यांच्या 11 महिन्याच्या कामावर कंत्राटी पद्धतीने त्यांच्या नेमणुका केलेल्या आहेत। ज्याप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये इतर जे सर्व कंत्राटी कर्मचारी आहेत ते डाटा ऑपरेटर्स असतील, नर्सेस असतील, अधिकारी असतील, या सर्वांच्या प्रमाणेच गटप्रवर्तकांच्या सुद्धा नेमणुका केलेल्या असल्यामुळे गटप्रवर्तकांना नेहमीच असं वाटत आलेलं होतं की या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जे निर्णय होतील ते निर्णय आपल्यालाही लागू होतील, त्यामुळे त्यावर त्या सातत्याने विसंबून होत्या। याला पहिला धक्का आणि तडा गेला तो 5 ऑक्टोबर 2020 रोजी। सगळ्या महाराष्ट्राला असं समजलं आणि किंबहुना आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत त्यांना असं समजलं की गटप्रवर्तकांना वगळून महाराष्ट्र शासनाने भारत सरकारकडून जी नवीन वेतन श्रेणी लागू केलेली आहे त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांचा समावेश केलेला नाही आणि जवळजवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार मानधन जे आहेत ते दुप्पट केलेले आहेत। त्याच्याशिवाय त्यांना 5% वर्षाला मानधन वाढ, त्याच्यानंतर 15% वर्षाला बोनस, किरकोळ रजा आणि बाळंतपणाच्या रजा इत्यादी हक्कांचा सुद्धा समावेश केलेला होता। खरं म्हणजे हे राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू झाल्यापासून आशा आणि गटप्रवर्तकांची आंदोलनं काही प्रमाणात होत होती, परंतु त्यावेळच्या सरकारने या सगळ्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलेलं होतं। खरं म्हणजे या आंदोलनात जी धार आली ती 4 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तकांनी पहिला बेमुदत संप केला। तो संप केल्यानंतर त्या संपाची सांगता जी आहे ती आशा आणि गटप्रवर्तकांना मानधनवाढ करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्यानंतर तो संप मागे घेण्यात आला। त्या संपामध्ये आशा आणि गटप्रवर्तक महिलांना, आशांना 2000 रुपये दरमहा मानधनवाढ आणि गटप्रवर्तकांना 3000 रुपये मानधनवाढ मिळाली। खरं म्हणजे त्यावेळेपासूनच आशा आणि गटप्रवर्तकांची आंदोलनं सुरू झाली। त्याच्या आधीची आंदोलनं फार लक्षात घ्यावीत अशी नव्हती आणि 2020 सालापासून असं लक्षात येऊ लागलं की गटप्रवर्तकांना जाणीवपूर्वक डावललं जात आहे। यातल्या ज्या गटप्रवर्तक आहेत त्यातल्या बहुसंख्य गटप्रवर्तक पदवीधर आहेत आणि आता काही गटप्रवर्तक असे आहेत की त्यांनी 2005 सालापासून ते आजपर्यंत 14 ते 15 वर्षे त्या सातत्याने काम करत आलेले आहेत। जी नोकरी मिळण्यासाठीची वयाची अहर्ता असते ती त्यांची संपत आलेली आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळणे ही एक अत्यंत निर्णायक बाब बनलेली आहे। परंतु याच्याबद्दलचा गोंधळ असा सुरू झाला की महाराष्ट्र शासनाने वरूनच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये सुद्धा भेदभाव केल्यामुळे मुळात कंत्राटी पद्धत रद्द करावी अशी आमची मागणी आहे आणि जे सर्व कंत्राटी आहेत त्यांना कायम केलं पाहिजे अशी दुसरी मागणी आहे। परंतु यानंतर जे कंत्राटी अधिकार आहेत त्याच्यातले सुद्धा काही अधिकार आहेत त्यापासून या महिलांना, गटप्रवर्तक महिलांना वंचित ठेवण्यात आल्यामुळे की त्याच्याबद्दल एक संताप सर्व गटप्रवर्तक महिलांच्या मध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू झाला। आज साधारणपणे 4000 गटप्रवर्तक महिला काम करत आहेत। त्यामुळे गटप्रवर्तक महिलांना असं वाटायला लागलं की शासन तर आपल्याला अन्याय करतेच, परंतु कामगार संघटनांनी सुद्धा आपल्या प्रश्नांना जेवढं लावून धरण्याची गरज आहे तेवढं लावून धरलेलं नाही आणि युनियनने सुद्धा गटप्रवर्तकांचा लढा हातात घेतला पाहिजे अशी त्यांची विचारणा करणे सुरू झाले आणि अशी मागणी आली की गटप्रवर्तकांचे एक स्वतंत्र संघटन आवश्यक आहे। याबद्दल सर्व कामगार संघटनांनी त्याची दखल घेऊन 18 ऑक्टोबर 2022 रोजी जो बेमुदत संप आशांचा सुरू झाला त्यावेळेस गटप्रवर्तक महिलांच्यासाठी स्वतंत्र संपाची नोटीस देण्यात आली, स्वतंत्र मागणी निवेदन देण्यात आले आणि चर्चा सुद्धा मंत्र्यांच्यावर करता असताना ती स्वतंत्रपणे करण्यात आली। परंतु आरोग्यमंत्र्यांनी 1 नोव्हेंबर 2023 रोजी जी चर्चा केली त्या आशांच्या प्रश्नाबद्दलची सुटका त्यांनी केली, मान्य केल्या, परंतु गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत। त्यांना सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लाभ देण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी विरोध केला आणि त्यामुळे
आशा आणि गटप्रवर्तकांचा संप असा सुरू ठेवायला लागला। दरम्यान एक महत्त्वाची गोष्ट घडली की 1 तारखेला महाराष्ट्रातल्या गटप्रवर्तक ज्या पुढाकार घेणाऱ्या महिला त्या अस्वस्थ झाल्या। त्यांना त्या गोष्टीचा इतका संताप आला की त्यांनी ताबडतोबीने आंदोलन सुरू करायचं ठरवलं आणि त्यांनी स्वतः व्हॉट्सअपद्वारे असा निर्णय घेतला की 3 नोव्हेंबरपासून आझाद मैदानमध्ये बेमुदत उपोषण सुरू करायचं। ही चर्चा सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व कामगार संघटनांचा सहभाग नव्हता, परंतु गटप्रवर्तकांनी घेतलेला हा निर्णय आहे, त्या निर्णयामध्ये आम्ही राहू असं मी त्यांना आश्वासित केलं। आणि ज्यावेळेस मुंबईला गेल्यानंतर त्यांची भेट झाली त्यावेळेला असं लक्षात आलं की मंत्र्यांनी जो आक्षेप घेतलेला होता चर्चेमध्ये, गटप्रवर्तक महिलांना ज्या कामाच्या ऑर्डर्स दिलेल्या त्या वेगळ्या आहेत आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेगळ्या आहेत, तर हे खरं नव्हतं। दोन्ही ऑर्डर्स एकसारख्या होत्या, मिळून ऑर्डर्स होत्या, संयुक्त ऑर्डर्स होत्या। ही बाब लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी गटप्रवर्तकांनी असा निर्णय घेतला की आरोग्य भवनमध्ये जाऊन याबद्दलचा त्यांना जाब विचारायचा। आणि जवळजवळ 400 गटप्रवर्तक महिला सगळ्या महाराष्ट्रातून जमलेल्या होत्या। सर्वजण 11 वाजता त्या आरोग्य भवन सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या आणि तिथे 8व्या मजल्यावर अभियान संचालकाच्या रूम समोर जाऊन थांबल्या। त्यानंतर सहाय्यक संचालक जे आहेत श्री सुभाष बोरकर यांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं, कागदपत्र दाखवलं। गटप्रवर्तकांनी रात्रभर राहून एका रात्रीमध्ये ते सर्व पुरावे गोळा केलेले होते आणि त्यांना आम्ही दाखवलं आणि सांगितलं की तुम्ही हे सांगा की इतर कंत्राटी कर्मचारी आणि गटप्रवर्तक यांच्या आदेशामध्ये कुठे फरक आहे। आणि आम्ही जी कागद दिली त्याच्यामध्ये काही फरक नव्हता आणि त्यांना असं सांगितलं की जोपर्यंत तुम्ही फरक दाखवणार नाही तोपर्यंत आम्ही इथून निघून जाणार नाही। आणि सर्व बैठक आंदोलन सुरू झालं। दरम्यान दुपारी 2 वाजता नरहरी झिरवळ साहेब यांनी एक मीटिंग त्या संदर्भात आयोजित केलेली होती, उपसभापती। त्या मीटिंगमध्ये निर्णय झाला की गटप्रवर्तक महिलांना त्यांना सर्व कंत्राटी जे लाभ आहे ते दिले पाहिजे आणि त्यांना जी काही 6200 रुपये मासिक वाढ दिलेली होती ती 10,000 देण्यात यावी। आणि त्यामुळे ते एका दिवसाचं आंदोलन आम्ही पुढे ढकललं। परंतु त्याच्यातून एकच बाब झाली की 14 वर्षामध्ये पहिल्या प्रथम गटप्रवर्तकांच्या मागण्याबद्दल निर्णय करावा लागला आणि अभियान संचालकांना पत्र काढावं लागलं की या सुद्धा कंत्राटी कर्मचारी आहेत। त्याच्यानंतर 8 तारखेला परत सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव श्री मिलिंद म्हैसकर यांच्याशी चर्चा झाली कृती समितीबरोबर आणि संप मागे घेण्यात आला। अर्थात हे झाल्यानंतर त्याच्या संदर्भी शासकीय आदेश जो निघाला पाहिजे, JR निघाला पाहिजे, तो 8 नोव्हेंबरचा संप मागे घेतल्यानंतर 8 डिसेंबर होऊन गेलेला आहे, आता 8 जानेवारी होत आलेला आहे, तरी अजून महाराष्ट्र शासनाने याच्याबद्दल JR घेतलेला नाही। आयटक कामगार संघटनेच्या वतीने 1 लाखापेक्षाही जास्त कामगारांचा मोर्चा नागपूरमध्ये काढण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी आयटकच्या कृती समितीबरोबर चर्चा केली, परंतु निर्णायक काहीच भूमिका न घेतल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये सर्व असंघटित उद्योगामध्ये या शासनाबद्दल असंतोष वाढत चाललेला आहे। दरम्यान काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत की ज्या गटप्रवर्तकांनी समजून घेतल्या पाहिजे। त्याच्यामधली जी एक बाब आहे ती आहे मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे। हा निकाल आहे तो जो निकाल दिलेला आहे तो 20 जून 2022 रोजी दिलेला आहे आणि 40गाव मधल्या डाटा ऑपरेटर्सनी ही केस मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती। कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 13-14 वर्षे त्यांची झालेली होती आणि त्यांनी मागणी केली होती की त्यांची नेमणूक करावी। त्याच्यामध्ये जजमेंटमध्ये हा उल्लेख आहे की या भारतामध्ये उमादेवीची केस जी गाजलेली केस आहे की ज्याच्यामध्ये शासकीय नोकऱ्यांच्यामध्ये भरती करताना शासनाने नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करावे, त्याच्याशिवाय करू नये। आणि त्या निकालामध्ये असंही नमूद केलेलं होतं की आतापर्यंत शासनाने प्रत्येक राज्यामध्ये ज्या नेमणुका केलेल्या आहेत आणि ज्यामध्ये कंत्राटी पद्धतीने केलेल्या नेमणुका ज्या आहेत, ज्यांची 10 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेली असतील, त्यांना कायम नोकरीमध्ये सामावून घ्यावं, त्यांचं समायोजन करावं। आणि याबद्दलचा हा निकाल आहे आणि या निकालामध्ये 31/3/2023 पर्यंत महाराष्ट्र शासनाने त्यांचा डाटा तयार करून ज्यांची 10 वर्षापेक्षा जास्त
मुदत झालेली आहे, काम नोकरी करून झालेली आहे, त्यांना त्यांचं समायोजन करावं अशा पद्धतीचा निकाल आहे. या निकालासंदर्भात आरोग्यमंत्री श्री तानाजी सावंत यांनी विधानसभेमध्ये असा निकाल झालेला आहे आणि निर्णय करतोय असं सांगितलेलं होतं. अनेक आमदारांनी प्रश्न विचारले होते विधानसभेमध्ये आणि त्या अनेक आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भात उत्तर देण्यात आलेलं आहे. हे जे आहे उत्तर देण्यात आलेलं आहे की फक्त सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 12,000 रिक्त पद आहेत चतुर्थ श्रेणीमध्ये, म्हणजे ज्यांची 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या सर्वांना नेमणूक करणे आवश्यक आहे. आता याचा अर्थ असा आहे की जर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये आणि गटप्रवर्तकांच्या मध्ये मागणीमध्ये, सेवा सरतीमध्ये, ऑर्डर्समध्ये काही फरक नसेल, संयुक्त ऑर्डर्स आहेत अनेक जिल्ह्यांच्या मध्ये, तर मग ही 10 वर्षे ज्यांची गटप्रवर्तकांची झालेली आहेत त्यांना सुद्धा आता समायोजन त्यांचं केलं पाहिजे. आणि ज्यांची 10 वर्ष झालेली नाही त्याबद्दलची मागणी अशी केलेली आहे की त्यांना कायम कर्मचाऱ्यांचे जे वेतन भत्ते आहेत ते त्यांना देण्यात यावे, त्याच्यातली वर्गवारी करून त्याबद्दलचा निर्णय होऊ शकतो. महाराष्ट्र शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये असा निर्णय केलेला आहे की 3 वर्षामध्ये ज्यांची 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांना प्रत्येक वर्षी 30% प्रमाणे आम्ही 33% प्रमाणे 3 वर्षामध्ये त्यांची आम्ही नेमणूक पूर्ण करू. तर आता प्रश्न असा आहे की या 33% वर्षाला जी नेमणूक होणार आहे, समायोजन होणार आहे, त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांचा समावेश असणं हे हक्काचं आहे, गटप्रवर्तकांचं कायद्याचं आहे आणि त्यांना करणं मुंबईच्या हायकोर्टच्या निकालाप्रमाणे ते त्यांना करावं लागेल. तर त्याच्यामुळे की हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर तो मी तुम्हाला दाखवलेलाच आहे. त्याच्यानंतर हे कंत्राटीच कर्मचारी आहेत म्हणून अभियान संचालकांनी हे दिल्लीला पत्र दिलेलं आहे. जे गटप्रवर्तक महिला या कंत्राटी कर्मचारी आहेत म्हणूनच. खरं म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बद्दल अभियान संचालकांनी एक काही पदं जी आहेत त्याच्याबद्दल त्यांची कामे ठरवून दिलेली आहेत. याच्यामध्ये तालुका समूह संघटक जो आहे, जिल्हा समूह संघटक, तालुका समूह संघटक याच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या आणि गटप्रवर्तकावर असलेल्या जबाबदाऱ्या समान आहेत. त्यामुळं तालुका समूह BCM जे आहे त्यांना जे सर्व वेतन भत्ते कंत्राटी पद्धतीने लागू आहेत ते सुद्धा गटप्रवर्तकांना लागू आहेत. त्यामुळे समान कामाला समान वेतन त्याच्यातून मिळतं आणि आरोग्य सहाय्यक जे आहेत, क्लार्क जे आहेत, त्या योग्यतेचे हे काम करतायत असं त्याच्यावरून आपल्याला स्पष्ट होतं. आणखीन एक बाब आहे, याचा अर्थ असा आहे की आता जी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची जी प्रतीक्षा यादी बनणार आहे, सिनियरिटी लिस्ट बनणार आहे, त्यामध्ये आता गटप्रवर्तकांनी लक्ष देण्याची गरज आहे की त्यामध्ये गटप्रवर्तकांचा समावेश असणं. मुंबई हायकोर्टचा निकाल झाल्यानंतर 23 तारखेच्या आत त्याची प्रक्रिया करा म्हणून सांगितलेलं आहे, परंतु मुंबई हायकोर्टच्या निकालाची अंमलबजावणी अजून महाराष्ट्र शासनाने केलेली नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अभियान संचालकांना कळवण्यात आलेलं आहे की ज्यांची 10 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत त्यांची लिस्ट पाठवा, परंतु अजूनही न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी अभियान संचालकांनी केलेली नाही. सरळ सरळ हा मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान अभियान संचालकांनी केलेला आहे आणि त्यांनी जी 10 वर्ष झालेली आहेत त्यांची लिस्ट पाठवताना त्यामध्ये गटप्रवर्तकांचा समावेश केलाच पाहिजे, अन्यथा तो मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान ठरेल आणि आम्ही त्याच्याबद्दल त्यांना सोडणार नाही. त्याच्यामुळे की या बाबीवर सगळ्या महाराष्ट्रातल्या गटप्रवर्तकांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे, शांतपणे विचार केला पाहिजे. एकाच वेळेला आपल्याला या कायदेशीर बाबी समजून घ्याव्या लागतील, दुसऱ्या बाजूला आंदोलनाची तयारी ठेवावी लागेल आणि या दोन्हींची सांगड घातल्याशिवाय जो महत्त्वाचा विषय आहे समायोजन होणं म्हणजेच सरकारी नोकरी कायमप्रमाणे गटप्रवर्तकांना मिळणं हे शक्य होणार आहे आणि याचं जर आपण भान ठेवलं तर आपल्याला निश्चित विजय मिळणार आहे. आणखीन एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो.
काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये नांदेड, औरंगाबाद, ठाणे या जिल्ह्यामध्ये अचानकपणे मृत्यू झाले, बालमृत्यू झाले, महिलांचे मृत्यू झाले आणि हृदयद्रावक त्या सगळ्या घटना होत्या। हे लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने सो मोटो PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हायकोर्टमध्ये दाखल करून घेतलं। हे कोणीही केस केली नाही, स्वतः हायकोर्टने सो मोटो PIL दाखल करून घेऊन महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवून दिली की ही माणसं जी मेलेली आहे त्याला जबाबदार कोण। आणि हायकोर्टने पहिला निष्कर्ष सरकारसमोर असा मांडला की त्या हॉस्पिटलमध्ये, नांदेडमध्ये, इतर ठिकाणी जी रिक्त पद आहेत हे जवळजवळ निम्मी रिक्त पद आहेत, त्याच्यामुळे जे सगळे पेशंट्स होते त्या प्रमाणामध्ये कर्मचारी नसल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचे बळी गेलेले आहेत। ती त्या ठिकाणी औषधाची कमतरता होती आणि औषध खरेदी प्रक्रिया जी आहे ती सगळी घोटाळेबाज आहे आणि औषधं सुद्धा त्यांना वेळेवर मिळालेली नाही। तर हे जजमेंट आहे, हे एक सुरुवात आहे। हा सो मोटो रिट पिटिशन सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे। त्याची पुढील तारीख आहे 1 फेब्रुवारी। कोर्टाचा असा आक्षेप आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार जितकी कर्मचाऱ्यांची संख्या पाहिजे तेवढी नेमत नाही, त्यामुळे असलेल्या कर्मचाऱ्यांच्यावर ताण येतो आणि या सगळ्या नोकर प्रतिमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि त्याच्यामुळे ह्या सर्व प्रकरणांची चौकशी सध्या सुरू आहे। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आज एक जबरदस्त संधी गटप्रवर्तकांना आहे की त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीने योग्य माणसांचं मार्गदर्शन घेऊन नेमक्या संघटनेचे सभासद होऊन हा प्रश्न आपण लावून धरणं गरजेचं आहे। संप 12 तारखेला जरूर होणार आहे, पण या संपाबरोबर एक जादा समजून घेण्याचं काम आपल्या समोर आहे। तर याच्याबद्दल आपले काही प्रश्न असतील तर आपण जरूर संपर्क साधावा। मी शंकर पुजारी, माझ्या नावचं YouTube चॅनल आहे, याच्यामध्ये प्रश्न टाकावेत किंवा माझा मोबाईल नंबर आहे 9960499366। त्याच्याशिवाय माझा ईमेल ID आहे shankarpujari16@gmail.com। आपण तेही करू शकता आणि आपल्याला सर्व बाजूनी सहकार्य करण्यात येईल। आपण जर मागणी केल्यास तर आपल्याकडे गुगल फॉर्म पाठवण्यात येईल आणि आता गुगल फॉर्ममध्ये 100 पेक्षाही जास्त गटप्रवर्तक महिलांनी आमच्याकडे माहिती पाठवून दिलेली आहे। ती माहिती न्यायालयीन कामकाजासाठी त्यांना समावेशन झालं पाहिजे म्हणून मागणी करण्यासाठी आम्ही ते देणार आहोत आणि शासनाकडेही मागणी करणार आहोत की ही माहिती आहे आणि यानुसार यांचं समायोजन झालं पाहिजे। 10 वर्षाच्या वरच्या आहेत त्यांचं पूर्ण समायोजन होईल। 10 वर्षाच्या आतील जे आहेत त्यांच्यासाठीची एक वेतन श्रेणी ठरवण्याच्या बाबतीमध्ये सरकारवर बंधनकारक तसा अनेक राज्यांच्यामध्ये निर्णय झालेला आहे। छत्तीसगड आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे, हिमाचल प्रदेश आहे, गुजरात आहे, याबद्दलचे निर्णय झालेले आहेत आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं पद हे वैधानिक आहे। योजनाकर्मी योजनेमध्ये मालक एम्प्लॉयर आहे हे निर्णय काही केसच्या बाबतीमध्ये झालेले असल्यामुळं की आपल्याला न्यायालयीन निकष समजून घेऊन आपल्याला लढायची आखणी करावी लागेल आणि ते आपण करावी। एवढे बोलून आज मी थांबतो। या प्रश्नाच्या कायदेशीर बाबतीत सुद्धा आणखीन YouTubeवर पुढचं भाषण मी 2 दिवसामध्ये आपल्यासमोर सादर करणार आहे। धन्यवाद।